म्हणे दादा मला सांगितल्याशिवाय तुम्ही वनाकरिता जायला निघाले. त्यावेळेस राघव म्हणतात लखन मोठ्या भावाने नीती सांगायची असते आणि लहान भावाने नीती ऐकायची असते. जी प्रजा ज्या राज्याची प्रजा राजावर नाराज असते तो राजा नरकाचा अधिकारी असतो. लखन मी जे काही सांगतो तुला ऐकावं लागेल. मी जर वनामध्ये गेलो यदा कदाचित भरत जर गादीवर बसला नाही तर तुला गादीवर बसावं लागेल. तुला आई वडिलाची सेवा करावी लागेल. तुला मात्या पित्याला सांभाळावं लागेल. लखन हे तुला करावं लागेल. त्यावेळेस लखनजीला आज दादाचाही राग येतो. लखनजी म्हणतात दादा तुम्ही म्हणता की मोठ्या भावाने नीती सांगावी आणि लहान भावाने नीती ऐकावी. ऐका दादा तुम्हाला हे मला बोलता येणार नाही. नीती त्याने ऐकावी ज्याला मुक्तीची गरज आहे आणि गादीवर त्याने बसावं ज्याला कीर्तीचीही गरज आहे. या लखनला नीतीचीही गरज नाही आणि या लखनला कीर्तीचीही गरज नाही. या लखनला फक्त आणि फक्त आपल्या भावाची गरज आहे. फक्त आणि फक्त आपल्या भावाची गरज आहे.